श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। मी स्वामींच्या केंद्रामध्ये इथे आलेली। इथलं वातावरण इतकं मनमोहक, प्रत्येक वेळेस प्रसन्न असतं आणि त्यात आहे नवरात्रीचे दिवस चाललेले, अष्टमीचा दिवस आजचा। आणि खरंच इतकं सुंदर वाटलं ना इथे अष्टमीच्या दर्शन घेऊन देवीचं। या किती सुंदर दिसते, अक्षरशः स्वामी जसे तिथे अवतरले असं मला भास झालेला। आणि स्वामी भक्तांना बरेचसे वेगवेगळे अनुभव येतात बरं, कधी कुणाकुणाच्या रूपात स्वामी दिसतात। ते झालं आहे का तुम्हाला असं? मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि आज अष्टमीचं होम हवन पूजेमध्ये त्यांनी संस्कृतमध्ये दुर्गा सप्तशती पाठ सामूहिक ठेवलेलं, सामूहिक पारायण, आणि त्यामध्ये मी सहभागी झाले। घरची सगळी धावपळ, माझा फूड बिझनेस आहे तो सगळं आवरून, सगळी कामे आवरून मी इथे आलेली। आणि बघा ही दुर्गा सप्तशती आहे आणि याचं वाचन सगळ्यांनी मनापासून केलेलं, अगदी काही त्रास झालेला नाही बरं। म्हणजे खरंच स्वामी करून घेतात, ज्याच्याकडनं त्यांची इच्छा असली ना, या भक्ताकडनं मी हे करून घेणारच आणि तो कुठलाही त्रास त्याला होऊ देणार नाही। आणि त्याच भक्तामध्ये मी एक गणलेली, स्वामींनी माझी ही सेवा छान, म्हणजे खूप सुंदरपणे स्वीकारली। अगदी मस्त छान मन प्रसन्न होऊन छान वाटलं। आणि एवढं सगळं पारायण झाल्यानंतर घरी आले, सगळे ह्या कुमारिकांना मी जेव घातलेलं, छान चण्याची भाजी, खीर, पुरी, इतकं छान मस्त त्यांच्यासाठी छोटे छोटे मुलं आणि त्यांच्यासाठी आणलेले भेटवस्तू। त्यांना भेटवस्तूचा इतका आनंद ना, की आपण जेवलो ना पूर्ण की आपल्याला भेटवस्तू नक्कीच मिळणार। आणि असा छान गोड ही छोटीशी चिमुकली, सगळ्यात छोटी ही या मुलींमध्ये आलेली, खूप गोड। तिला इतकं आवडलं ना मी दिलेली भेटवस्तू, सगळ्यांना मनापासून। आणि सगळ्यांनी पोट भरून छान आनंद घेऊन, छान आशीर्वाद देऊन ह्या माझ्या 9 कन्या म्हणल्या, पण 11 कन्या आणि 1 स्वाशीन मला घडलेली। होतं का हो असं कधी माझ्यासोबत झालेलं? पण छान वाटलं, मन प्रसन्न वाटलं। प्रत्येकीला स्वच्छ असे छान त्यांचे पावलं धुवून त्यांना छान असं इतकं सुंदर, त्यांना ही रंगरंगोटी इतकी छान वाटत होती ना। ही छोटी चिमुकली बघा किती सुंदर, ती शांतपणे निमूटपणे अशी आईजवळ बसेल का बरं, पण तिला काहीतरी एक शृंगार करतो आहे। म्हणजे लहानपणापासूनच लहान मुलांना शृंगार खूप आवडतात आणि मला इतकं आवडलं त्यांचं हे केलेलं। ही माझी मुलगी श्रीजा, हिला तर अक्षरशः खूप आनंद, माझ्या मैत्रिणी येणार आहेत। घराला इतकं सुंदर नीटनेटकं स्वच्छ ठेवणं हे तिला माझ्याहीपेक्षा जास्त आवडतं, मला आवडतं त्याहीपेक्षा। खरंच खूप सुंदर असं तिने छान घराला डेकोरेट केलेलं। माझ्या सगळ्या मैत्रिणी येणार आहे आणि मी त्यांच्यासोबत जेवणार आहे, प्रसाद घेणार आहे आणि माझ्या आईने केलेला सगळेजण प्रसाद छान खाणार आहे। हे बघून तिला फार आवडलं आणि मला पण मन प्रसन्न झालेलं। लहानपणी ना आम्हीसुद्धा सगळेच असे करायचे का हो, लहानपणी आम्ही पण मैत्रिणींसंगे, माझ्या 2 बहिणींसंगे, आम्ही 3 बहिणी मिळून आम्ही छान सगळ्यांच्या घरी जायचो आणि मस्त चला इथे जेवायला बोलवलं आहे, प्रसाद घ्यायला बोलवलं आहे असं नाही, जेवायला गेलो आणि सगळे एकमेकींचा हात पकडून जायचो आणि काय नवनवीन ते भेटवस्तू, कोणी पैसे द्यायचं, कोणी भेटवस्तू द्यायची, खूप छान असं पोटभर जेवण। आणि त्या काळामध्ये 9 दिवसामध्ये घरामध्ये जेवायचंच नाही, आईचा अट्टहास राहायचा, काय आज तरी घरी जेव, प्रत्येक वेळेस। आणि आता 9 दिवस झाल्यानंतर दसरा झाल्यावरती कोजागिरी पौर्णिमा, तो तर एक वेगळा सण, खरंच त्याचा पण मी व्हिडिओ आणेल नक्की तुमच्यासमोर। पण दुर्गा सप्तशती पाठ केल्यानंतर एक वेगळीच मला अशी ऊर्जा आलेली की यांना मी इतकं दमल्यावरती पण इतकं प्रसन्न मला वाटलं आणि त्यात भरभरून ह्या लहान चिमुकल्यांचे आशीर्वाद घ्यायला खूप छान वाटलं। आणि सगळ्यांनी इतकं सुंदर छान पोट भरून जेवलेलं ना, मला खूप छान वाटलं। काहींनी तर मला म्हणलं की खरंच तुम्ही खूप छान बनवलं आहे।